कर उणा म्हणजे काय, आपण समोरच्या पेक्षा स्वतःला कमीपणा घेणं म्हणजे उणं करणं, वजा करणं. समोरचा जो आहे त्यापेक्षाही स्वतःला कमी करणं, त्याच्या पुढे विनम्रता आणणं, त्याची गरज पहिलं ओळखणं, त्याला पहिल्या स्थानावर ठेवणं, त्याचा आनंद, त्याची खुशी, त्याच्या गरजा हे पहिल्या स्थानावर ठेवून त्याला आपल्यापेक्षा मोठं करणं म्हणजे करुण. जो पदाने मोठ्या जागावर आहे त्या पदावरच्या माणसांनी खालच्या पदावरच्या माणसांच्या संदर्भामध्ये करुणा ठेवू. आईने जर स्वयंपाक बनवला तर मुलासाठी तो अमृता समान गोड असतो. जसं तुम्ही म्हटलं की एखाद्या भिकाऱ्याला पैसे देण्याच्या ऐवजी तो जर धक्का कट्टा असेल त्याला काम द्या ना. शेतकऱ्यांना असं दाखवलं जातं की तुम्हाला अनुदानाची गरज आहे, तुम्हाला इन्शुरन्सची गरज आहे, तुम्हाला भरपाईची गरज आहे. पण वास्तविक समस्या त्यांची काय, त्यांची माती नापीक झालेली आहे. त्यांची माती सुपीक करण्यासाठी सरकारने पावलं उचलली पाहिजे, ना की त्यांचे नुकसान भरपाई देण्यासाठी. त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर एवढं स्ट्रॉंग केलं पाहिजे. त्यांचं मेन इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे माती आहे. आमचा जो ज्युनियर आहे किंवा आमच्या घरात माझा लहान भाऊ आहे किंवा आपला जो पण आपल्यापेक्षा छोटा आहे त्याला त्याच्या पायावर उभं करणं ही त्याची गरज आहे. त्याला स्वयंपूर्ण बनवणं ही त्याची गरज आहे. पण आपण आपल्यावर अवलंबून कसं आहे ह्याची जास्त व्यवस्था करतो. कारण जर अवलंबून ठेवलं तर शोषणाचं जाळं मजबूत करते, त्याने अहंकाराला पोषण मिळतं. जर तुमच्या अंतःकरणामध्ये मनुष्य म्हणून जी करुणा असेल तर ती देण्या घेण्याविषयी नसावी, मग ती समोरची काय गरज आहे ती ओळखून ते करण्याविषयी असेल. आई वडील तुमच्या बरोबर कठोर वागायचे तेव्हा त्यांचा तुम्हाला काय यायचा, राग यायचा. पण आज आपल्याला स्वतःचा राग येतो का आपण त्यावेळेस त्यांचं का ऐकलं नाही आणि थोडंच का ऐकलं. त्यांनी जर त्यावेळेस शिक्षा केली नसती तर आज आपलं आयुष्य किती भरकटलं असतं, वाया गेलं असतं. आपण त्यावेळेस त्यांनी मारलेला फटका आज आपल्याला योग्य रस्त्यावर घेऊन आलेला आहे. त्याच्यामुळे तुमच्याविषयी कोण नाराज होतं, कोण तुमच्याविषयी खुश होतं हा मुद्दाच नाहीये. मुद्दा योग्य करण्याविषयी. सूर्य त्याचा प्रकाश सर्वकडे पसरवतोय, त्याची करुणा आहे ती. पाऊस सर्वीकडे बरसतोय ही त्याची करुणा आहे. माझा उद्देश तुम्हाला श्रीमंत करणं नाहीये. श्रीमंती निर्माण करण्याचं कौशल्य तुमच्यात जे माझ्यात आलेले आहे ते तुमच्यात उतरलं पाहिजे. ही माझी पर्याय, ही माझी करुणा आहे. तो कोणाला कठोरपणा पण वाटत असेल. अनेकांना वाटतं बाकीच्या कंपन्या सर किती पर्सेंटेज देतात, आम्हाला का देत नाही. लक्षात घ्या, माणसाच्या जीवनामध्ये यशाचं रहस्य तिचा पैसा नाहीये, त्यांनी किती लोकांना यशस्वी बनवलं हे आहे. मग पैसाच हवा आहे तुम्हाला तर दरोडा टाकून पण मिळतं ना पोट्यामध्ये. तुम्हाला कमी कष्टामध्ये कमी पात्रतेमध्ये तुमच्या पात्रतेपेक्षा जास्त पैसा हवा असेल तर ही पण एक प्रकारचं चोरीच आहे ना. फक्त ही सभ्यपणे केलेली चोरी आहे. मरणं सोपं आहे म्हणून लोक आत्महत्या करतात. जगून दाखवणं अवघड आहे. ब्रेकअप करणं फार सोपं आहे, प्रेम निभावणं अवघड आहे. निभावता म्हणजे करुणा आहे. लक्षात ठेवा, करुणा जी आहे मग ती आईला बाळाविषयी असो, गुरुला शिष्याविषयी असो, शिक्षकाला विद्यार्थ्याविषयी असो, नेत्यांना समाजाविषयी असो, जे वरिष्ठ आहेत त्यांना आपल्या कनिष्ठांबद्दल असो. तुम्ही कुठल्याही स्टेजला आहात, तुमच्यापेक्षा कोणीतरी छोटा आहेच ना, त्यांच्याविषयी तुमच्या अंतःकरणात काय पाहिजे, करुणा पाहिजे. म्हणजे काय पाहिजे, त्यांना जे गरजेचं आहे ते त्यांच्यासाठी केलं पाहिजे. मी अच्छा म्हणायचा प्रयत्न करत नाही कधी. समोरच्या नजरेमध्ये मला तुम्ही फार चांगलं म्हटलं पाहिजे, माझं कौतुक केलं पाहिजे, मागं पुढे तुम्ही चांगले बोलले पाहिजे, बिलकुल अपेक्षा नाही. मी सच्चा असलो पाहिजे हीच माझी प्रयत्न. मी सच्चा माणूस करुणावान असतो. का रामसर सारखे 24 तास त्या शेतकऱ्यांना सारखं कम्युनिकेट करत राहतात, त्यांच्याबरोबर संवाद करत राहतात, त्यांना कधी सांगत राहतात. काय गरज आहे त्यांना, एवढे माणसं, एवढे अधिकारी आहे, एवढे डिस्ट्रीब्युटर्स आहे, का करतात ते? का? कारण त्यांना त्याच्यामध्ये आनंद मिळतो, त्यांची करुणा येते. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत जेवढ्या जास्तीत जास्त लोकांना मी सक्षम बनवेल, सकारात्मक बनवेल आणि समृद्ध बनवेल, जेवढं स्वस्त बनवेल तेवढे माझ्या आत्म्याला शांती मिळेल. आई कधी बाजारातून कधी लाडू किंवा बर्फी किंवा काही विकत आणून कधी मुलाला पाठवणार नाही. बघा, ते करुणेचं सर्वात श्रेष्ठ उदाहरण आहे. आपलं बाळ जर दुसरीकडे चाललंय कुठे गावाला, ती स्वतः बनवते. भले गरीब असेल ना तर भाकऱ्या बनवेल, दसण्या बनवेल, झुणका भाकर बनवेल, पण स्वतःच्या हाताने बनवेल. माझ्या लेकराला माझ्या हातचं खाऊ दे ग. करुणा आहे तिचं. ती देणं घेणं काहीच नसते. तिला स्वतःपेक्षा आपल्या लेकराचं जीवन काय वाटतं, नेहमी मोठं वाटतं. आणि असाच जर प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक संस्थेमध्ये, सरकारी कार्यालयामध्ये, प्रत्येक बिझनेसमध्ये, प्रत्येक समूहामध्ये, संघटनेमध्ये जर वरिष्ठांनी जर खालच्यांमध्ये जर अशी भावना निर्माण केली करुणेची तर हे जग काय होईल. भ्रष्टाचाराला काही जागाच नाही होणार. आई कधी भ्रष्टाचार करेल का आपल्या लेकराच्या बाबतीमध्ये? आज प्रत्येक नात्यामध्ये व्यवहार आहे, नातं नाहीच आहे. अपेक्षा नसलेलं नातं जे आहे तेच नातं काय आहे, नातं आहे. बाकीचं काय सगळं खातं आहे. जसं लहान बाळांच्या समोर आई वडील बोबडे होतं, त्यांचं तोंड चांगलं असतं, आवाज बी चांगला असतो, पण तिच्याबरोबर उलुलुलुलु करतात. का बरं? करुणा आहे. त्याचा आत्मविश्वास वाढला पाहिजे. देणं आणि घेणं याबद्दल नाही तर मग कुठल्या करुणेबद्दल बोलताय? सहानुभूती आणि खऱ्या करुणेने केलेली कृती यात नक्की काय फरक आहे? सर, करुणा हा एक भाव आहे, मग तो गरजेनुसारच प्रकट व्हावा का? कारण की करुणा आपण काहीतरी दिल्यानं करुणा आपल्यामध्ये प्रकट असं आपण म्हणतो. सद्गुरू असं का म्हणतायत की ते देणं आणि घेणं याबद्दल नाही, ते फक्त गरजेच्या वेळेसच म्हणजे गरजेचं आहे ते करण्याबद्दलचीच भावना करूया. त्याला जे लागतंय ते नाही देऊ राहिलो, त्याला जे गरजेचं आहे ते देऊ राहिलो तर मग तो यांनी नाराज होणार आहे आपल्यावरती किंवा आपला संबंध खराब होणार. तर तो संबंध कसा पुन्हा
ठीक केला पाहिजे, किंवा त्याला कसं समजून सांगितलं पाहिजे की त्याला जे लागतं ते न देण्यापेक्षा त्याला काय गरज आहे. कुणावरती उपकार केले तर आपण म्हणतो नाही याच्यातनं आपल्याला पुण्य तरी मिळेल, ही तरी भावना आपल्यामध्ये असते. म्हणजे तिथं पण आपला स्वार्थ येतो. तर ते देण्या घेण्याबद्दल नाही आहे. जर समजा एखादा अपंग व्यक्ती किंवा भिकारी एखादा जो चालू नाही शकत आहे किंवा काय, त्याची गरज काय आहे, 2 वेळेचं अन्न मिळणे, मग आपण ती गरज न ओळखता त्याला जर पैसे दिले तर ते त्याच्यासाठी गरजेचं नाही आहे. त्याच्यासाठी अन्न गरजेचं आहे. मग पैशाऐवजी जर आपण त्याला अन्न दिलं तर ते योग्य असेल. मित्र हो, आज सद्गुरू आम्हाला करुणेबद्दल बोलत आहे. यापूर्वीच मी आपल्याला सांगितले कर उना. कर उना म्हणजे काय? आपण समोरच्यापेक्षा स्वतःला कमीपणा घेणं म्हणजे उणं करणं, वजा करणं. समोरचा जो आहे त्यापेक्षाही स्वतःला कमी करणं, त्याच्यापुढे विनम्रता आणणं, त्याची गरज पहिलं ओळखणं, त्याला पहिल्या स्थानावर ठेवणं, त्याचा आनंद, त्याची खुशी, त्याच्या गरजा हे पहिल्या स्थानावर ठेवून त्याला आपल्यापेक्षा मोठं करणं म्हणजे करुणा. आईला नेहमी वाटतं माझं बाळ फार मोठं. तिला कधीच असं वाटत नाही की हे माझं बाळ माझ्यापेक्षा थोडं कमी राहिलं पाहिजे. ती तिच्यापेक्षा स्वतःला कायम मोठं समजत असते. त्या बाळापेक्षा तिला कायम मोठं व्हायची इच्छा असते. तिला कधीच असं वाटत नाही की मी बाळापेक्षा थोडं मोठी असली पाहिजे. म्हणूनच ती आई आहे. लक्षात ठेवा, करुणा हा जो शब्द आहे हा मोठ्यांनी छोट्याविषयी करण्याची गोष्ट आहे. मग तुम्ही पदाने मोठे असाल, जो पदाने मोठ्या जागावर आहे त्या पदावरच्या माणसांनी खालच्या पदावरच्या माणसांच्या संदर्भामध्ये करुणा ठेवली. दया आणि कीव हा फार उथळ शब्द आहे, फार कोरडा आहे. करुणा हा भावनांच्या ओलाव्याने भरलेला शब्द आहे. जेव्हा दया आणि कीव आहे, तिला जेव्हा भावनांची जोड मिळते, तिला ओलावा मिळतो, तेव्हा तिची करुणा तयार होते. सहवेदना. सहवेदना म्हणजे जेव्हा आपण आपल्यासारखी वेदना भोगताना कोणाला तरी बघतो तेव्हा सहवेदना तयार होते. त्याच्यासारखाच त्रास आपल्याला जाणवतो. त्याला काय त्रास होतोय हे आपल्याला जेव्हा जाणवतं, तो कोणत्या त्रासातून चाललेला आहे, कोणत्या अडचणीतून चाललेला आहे आणि आपली त्यावेळेस काय परिस्थिती झाली होती हे जेव्हा आपल्याला आठवतं. आपण जर कधीतरी मोटरसायकलवरून पडलेलो असेल आणि आपण जर रस्त्याने एखाद्या मोटरसायकलला पडताना पाहिलं, आपण पटकन तिथे जातो, त्याची मदत करतो, कारण आपल्या वेळेस कुणीच मदत केलेली नव्हती. जेव्हा आपल्यासारखं कुणीतरी वेदना भोगताना आपण बघतो तेव्हा आपल्याला त्याच्या वेदनांपासून त्याची सुटका करावी असं वाटतं, कारण त्याच्याही वेदना ज्या आपल्या वेदनांना जागा करतात ती संवेदना. परंतु करुणा हा शब्द फार सुंदर आहे. करुणा कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करताना समोरच्याची काळजी घेणं याला म्हणायचं करुणा. बघा, आपल्याला कोणाची पण दया येते, मग आपण दया आल्यानंतर त्याची काय करतो? मदत करतो. आज आपण बघतो की प्रत्येक मंदिरामध्ये गेल्यानंतर दानपेटी असते. कुठल्याही ट्रस्टमध्ये, सेवाभावी संस्थांमध्ये डोनेशनची व्यवस्था असते. ते प्रचार करतात. मला पण कधी कधी फोन येतात की सर आमच्याकडे अशा प्रकारचं बाळ आहे आणि त्याच्या हृदयाचं फार मोठं ऑपरेशनची गरज आहे आणि आपण आम्हाला काहीतरी मदत करावी. असे खूप सारे फोन येतात. मित्रांनो, मला सांगायचं काय की आपण दिलेल्या पैशाचा खरोखर सदुपयोग होतो का हे पाहायला तुम्ही नाही आहे. आत्ता आपण 21व्या शतकामध्ये आहोत. आमची पिढी अर्धा आयुष्य माझं 20व्या शतकामध्ये गेलं. 1900 ते 2000 आणि अर्धा आयुष्य 2000 ते 2100च्या दरम्यान आहे. म्हणजे मागचे 25 वर्ष हे 25 वर्ष, बरोबर आहे. अर्धा आयुष्य आहे 2 शतकांमधलं. तर मागच्या शतकामध्ये बाबासाहेब देशमुख म्हणून एक फार सुंदर कीर्तनकार होऊन गेले, ज्यांचे ऑडिओ कॅसेट त्या काळामध्ये खूप प्रसिद्ध होते. तुम्ही आजही जरी इंटरनेटवर गेलात आणि बाबासाहेब देशमुख म्हटला तर तुम्हाला लगेच त्यांचे आवाज ऐकायला मिळतील. त्यांनी भारुडं, गवळणी, कीर्तनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं जे साहित्य भांडार आहे, गायन आहे, कीर्तन आहे, उपलब्ध आहे. ते नेहमी म्हणायचे पुण्य करता पाप घडे. जेव्हा आपल्या दरवाजावरती एखादा साधू येतो ना, आपण त्याला दान देतो, कपडे देतो, धान्य देतो, पैसा देतो आणि तो पुढे जाऊन धाब्यावर जाऊन मस्त मटणावर ताव मार. तुम्ही काय केलं?
पुण्य केलं का पाप केलं? बाबा, आत्ता ताजी घडलेली एक घटना आहे. उज्जैनमध्ये एक अतिरेकी जवळपास 7-8 महिन्यापासून साधूच्या वेशामध्ये रेकी करत होता उज्जैनच्या मंदिराबाहेर. त्याचं कनेक्शन बांगलादेशवरून लाहोरमध्ये होतं. आणि तो तिथून रेडिओद्वारे त्यांच्याशी दररोज संपर्क करायचा. एका पूजेच्या साहित्याच्या दुकानावर त्यांनी काम केलं आणि त्याचं जो कट होता तो त्या मंदिरातल्या प्रसादामध्ये विष कालवून हवे. मित्रांनो, त्याला ऐन मोक्यावरती आपल्या इंटेलिजन्सनी पकडलं. बरोबर आहे. आता त्या साधूला ज्यांनी दान दिलं, साधू समजून का कोणास ठाऊक, पण मी नेहमी सांगतो, मला लहानपणापासून हे जे दान धर्म पैशाच्या रूपाने देणं ह्याच्याविषयी मला पहिल्यापासून चित्कार आहे. मी कुठल्या मंदिरात जरी गेलो, कदाचित पहिला शिक्षक होतो, कंजूस होतो म्हणून टाकत नसेल, पण आता तर भरपूर आहे ना, आता पण नाही टाकत. मला मंदिरात गेल्यावर 100 रुपये टाका, 500 रुपये द्या, मला नाही आवडत पहिल्यापासून. मला सांगा, आता मंदिरांकडे आज जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मंदिरं श्रीमंत आहे, त्या मंदिराच्या दानधर्मावरील पैशांवरून आज मोठ्या प्रमाणामध्ये राजकारण होते. मग त्या मंदिराला ज्या समाजाने आपल्या कष्टाचा पैसा दिला, तो कशासाठी दिला असेल बरं? त्या मंदिराच्या आसपासमध्ये चांगल्या सुविधा व्हाव्या. बरोबर आहे. आता बघा, मंदिर प्रशासनाने सगळा स्वयंपाक करण्यासाठी काय बसवले? मशिनरी बसवले. त्याऐवजी तिथे हजारो महिलांना काय भेटलं असतं? रोजगार भेटला असता. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, माणसं ज्या सुंदर भावनेने स्वयंपाक बनवू शकता, यंत्राला भावना नाही आहे. ठीक आहे, यंत्राने तुमचा पैसा वाचवला, व्यवस्था आणखीन चांगली केली, व्यवस्था सुरळीत झाली, पण प्रसादामधला जो मेन उद्देश आहे तो भावच निघून गेला, चोथा राहिला ना. म्हणजे तिथे प्रसादालयामध्ये स्वतः ज्यावेळेस तिथले स्थानिक लोक असतील किंवा भाविक असतील, ते जेव्हा स्वयंपाक बनवता, त्यांच्या हाताने बनवता, त्याच्यामध्ये जो भाव आहे तो यंत्रामध्ये येऊ शकत. किमान मंदिरांमध्ये तरी प्रसाद हा माणसानेच बनवावा. अन्न हे आपलं जीवन आहे. बरोबर आहे. पण अन्न जेवढं तुम्ही नैसर्गिकपणे शिजवाल आणि बनवाल, आपण म्हणतो ना, आईचे हात लागले पाहिजे. हॅलो, आईने जर स्वयंपाक बनवला तर मुलासाठी तो अमृता समान गोड असतो. तो मुलगा कोणताही असो. का बरं? कारण त्याच्यामध्ये काय उतरलेले? भाव उतरले. त्या माणसाचा स्पर्श होणं. जेव्हा मी स्वतः शेती करतो, माझे पाय माझ्या शेतीमध्ये, त्याची पायधूळ माझ्या झाडांना लागते, त्याच्यासारखं दुसरं खत नाही. मी इंटरनेटवरून शेती करतो, कोटी कमवतो, काडी लाव तुझ्या कोटीला, कारण त्या पिकवण्यामध्ये आत्मीयता नाही. कळतंय तुम्हाला? आणि म्हणून तुम्ही जे दान देता, तुम्ही जर गेला कुठल्याही मंदिरांमध्ये, तिथे भ्रष्टाचार बोकळलेला आहे. सुविधांच्या नावाखाली तिथे काहीच नाही. हॅलो, का मिळाले तुम्हाला कुठल्या मंदिरात गेलेले सुविधा मिळाल्या? हां, सुविधांच्या नावाखाली फसवणूक आहे, गर्दी आहे, अस्वच्छता आहे. बरोबर आहे. मग एवढा कोट्यावधी दानधर्माचा पैसा जातो कुठे? मग त्याच्याऐवजी जे गरजेचं आहे ते केलं पाहिजे. जसं तुम्ही म्हटलात की एखाद्या भिकाऱ्याला पैसे देण्याच्या ऐवजी तो जर धट्टाकट्टा असेल त्याला काम द्या ना. बाबा का भीक मागतो? कष्ट कर, रोजगार कर. मग तुम्ही आजकाल बघता शासनाने याच्यावर थोडंसं लक्ष घातलं म्हणून आता भिकाऱ्यांनी नवीन स्टाईल काढली. पेन घेतात, काहीतरी वस्तू घेतात आणि ते विकण्याचा काय करता प्रयत्न. तो तुमच्या गरजेचा असो अगर नसो, आपण तो खरेदी करतो. ही करून आहे का? नाही आहे. त्याच्यासाठी गरजेचं अन्न आहे, त्याच्या अन्नाची व्यवस्था करा. त्याला व्यवसायाची गरज आहे, त्याला व्यवसाय द्या, त्याला रोजगार द्या. तसं आज आपण बघतो की समाजाला आज आर्थिक मदतीची गरज नाही आहे. शेतकऱ्यांना असं दाखवलं जातं की तुम्हाला अनुदानाची गरज आहे, तुम्हाला इन्शुरन्सची गरज आहे, तुम्हाला भरपाईची गरज आहे. पण वास्तविक समस्या त्यांची काय आहे? त्यांची माती नापीक झालेली आहे. त्यांची माती सुपीक करण्यासाठी सरकारने पावलं उचलली पाहिजे, ना की त्यांच्या नुकसान भरपाई देण्यासाठी.
त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर एवढं स्ट्रॉंग केलं पाहिजे. त्यांचं मेन इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे माती आहे, तिला सोडून दिलं जातं. आणि बाकी सगळ्या प्रकारचे संसाधन त्यांना सायपन दिली जाते, मोटर दिली जाते, शेड दिली जाते. त्या शेडमध्ये काय माती भरायची का? कांद्याची चाळ दिली त्याच्यात दगड भरायचे? पिटलेच नाही तर? तुमच्याकडे जे मूलभूत पायाभूत सुविधा आहे त्या सुविधा देणं गरजेचं. ही खऱ्या अर्थाने करुणा आहे. सरकारने जर करुणा दाखवली ती अशा अर्थाने असावी. तुम्हाला जर लोकांना जर गुलाम बनवायचं असेल त्यांना परावलंबी बनवा, आणि त्यांना जर स्वावलंबी बनवायचं असेल तर त्यांना सुविधा द्या, त्यांना कौशल्य द्या. आणि कसंच आहे, सद्गुरू आज आम्हाला तेच सांगताय. आज आम्ही आमचा जो ज्युनियर आहे किंवा आमच्या घरात माझा लहान भाऊ आहे किंवा आपलं जो कोणी आपल्यापेक्षा छोटा आहे त्याला त्याच्या पायावर उभं करणं ही त्याची गरज आहे. त्याला स्वयंपूर्ण बनवणं ही त्याची गरज आहे. पण आपण आपल्यावर अवलंबून कसं राहील ह्याची जास्त व्यवस्था करतो. हॅलो, कारण जर अवलंबून ठेवलं तर शोषणाचं जाळं मजबूत करते, त्याने अहंकाराला पोषण मिळतं, त्याने सुरक्षिततेची भावना निर्माण होते. आणि म्हणून सद्गुरू तुम्हाला सांगताय की जर तुमच्या अंतःकरणामध्ये एक मनुष्य म्हणून जी करुणा असेल तर ती देण्या घेण्याविषयी नसावी. मग ती समोरच्याची काय गरज आहे ती ओळखून ते करण्याविषयी असावी, ती करण्याविषयी असावी. त्याला नुसती संधी देऊन चालणार नाही, त्याला संधीसाठी पात्र पण बनवलं पाहिजे. बरोबर आहे. यशाच्या शिखरापर्यंत त्याला मार्गदर्शन केलं पाहिजे, बोटाला धरून चालवलं पाहिजे. ही खरी गरज आहे. राहिला प्रश्न तुम्ही म्हटले तो नाराज होईल. हॅलो, तुम्ही लहान होते, तुम्हाला शिक्षा करायची, आई वडील तुमच्याबरोबर कठोर वागायचे. हॅलो, तेव्हा त्यांचा तुम्हाला काय यायचा? राग यायचा. पण आज आपल्याला स्वतःचा राग येतो का? आपण त्यावेळेस त्यांचं का ऐकलं नाही, आणि थोडंच का ऐकलं? त्यांनी जर त्यावेळेस शिक्षा केली नसती तर आज आपलं आयुष्य किती भरकटलं असतं, वाया गेलं असतं आपण. त्यावेळेस त्यांनी मारलेला एक फटका आज आपल्याला योग्य रस्त्यावर घेऊन आलेला आहे. त्याच्यामुळे तुमच्याविषयी कोण नाराज होतं, कोण तुमच्याविषयी खुश होतं हा मुद्दाच नाही आहे. मुद्दा योग्य करण्याविषयी आहे. डॉक्टरने जर विचार केला का पेशंट नाराज होईल इंजेक्शन दिल्यावर, त्याची गरज आहे का पेशंटला काय वाटतं हे नाही बघणं, त्याची गरज काय ते ओळखून त्याला ते देणं. मग ती गोळी कडू जरी असेल तरी ती त्याला देणं. हॅलो, आणि म्हणून एक लक्षात ठेवलं पाहिजे आपण की आज आपण करुणेची व्याख्या अशी करतो मोह मायेच्या संदर्भामध्ये. करुणा म्हणजे आपल्याला असं वाटतं की प्रत्येक ठिकाणी आपण दयाच दाखवली पाहिजे, जे गरज आहे ते केलं पाहिजे, समोरच्याच्या गरजा ओळखा. बरोबर आहे. आणि म्हणून आपण अगदी सुरुवातीपासून आपण आपल्या जीवनात ज्यावेळेस वळून बघतो त्यावेळेस आपण जे योग्य आहे गरजेचं आहे तेच केलं पाहिजे. त्यावेळेस काय चांगलं वाटतं हे नाही, लोकांना काय चांगलं वाटेल, समोरच्याला काय योग्य वाटेल, तो कशाने खुश होईल. आज लोक एकमेकाच्या भेटीला जातात आणि कुठल्याही कार्यक्रमाला टोपी टॉवेल अमो ढमो घेऊन जातात. सगळ्यांना माहिती ते काही कामाचं नाही. अगदी खरी टीम घालतात, कुठलेही आहेर आणू नये, कुठलीही भेट आणू नये तरी आणतात. का बरं? त्यांना असं वाटतं की आपण जर काही दिलंच नाही तर आपला मान सन्मान राहणार. अरे, तुझी देण्याची पात्रता जर आहे तर तू योग्य वस्तू दे. तुझ्या पोटाला चिमटा लागू दे ना हवं तर, नाही तर देऊ नको. जोपर्यंत तुझी क्षमता नाही तोपर्यंत देऊ नको. तू उपस्थित राहा हेच खूप आहे. तुमचं असणं गरजेचं आहे, तुमची वस्तू गरजेची नाही आहे. आणि तुमच्या आयुष्यामध्ये सर्वात अनमोल जर असेल तर ते वेळ आहे आणि तुमचं स्वतःचं तिथं असणं आहे. जसं मी नेहमी म्हणतो, तिथं कमी तिथं आम्ही. ही करुणा आहे. तुम्ही दुसऱ्याचं जीवन सुंदर व्हावं म्हणून जे काही करताय ही पण करुणाच आहे. कोणी निंदा, कोणी वंदा, प्रवचन करणे हाच आमचा धंदा. कोण आहे ते याच्याशी आम्हाला काही घेणं नाही आहे. परंतु जो कोणी ऐकेल त्याचं आयुष्य बदलून जाईल ही करुणा आहे. कळलं तुम्हाला? करुणा म्हणजे आपल्याकडं सर्व काही आहे, जे दुसऱ्यांना हवं आहे, त्यांना त्याची गरज आहे, पण त्यांना त्याची गरज कळत नाही आहे. ते त्यांच्यासाठी करणं म्हणजे करुणा. बरोबर आहे. मग त्यांची इच्छा असो ग नसो. पेशंटची कधीच इच्छा नसते की त्याला ट्रीटमेंट द्यावी, त्याला कायम ट्रीटमेंट नकोच असते.
कारण त्याला ट्रीटमेंटमध्ये सुद्धा मृत्यू दिसत असतो, बरोबर. हां, आणि म्हणून आपण एक लक्षात ठेवायचं आहे की पेशंटची गरज आहे की त्याला ट्रीटमेंट केली पाहिजे, भले त्याची इच्छा नसू दे. तसं करुणेचा संबंध जो आहे तो समोरचा तुमच्याविषयी खुश असेल किंवा नाराज असेल ह्याच्याशी नाही आहे, तर तुमच्या करण्याविषयी आहे, बरोबर आहे. आणि म्हणून जसं आज सूर्य त्याचा प्रकाश सर्वकडे पसरवतोय, त्याची करुणा आहे ती. पाऊस सगळीकडे बरसतोय, ही त्याची करुणा आहे. जे काही रसायनं आहे त्यांच्यामुळे झाडांना काय लागते, कीड लागते. झाड स्वतः सांगतं की याच्यामध्ये विषारी रसायन आहे, हे फळ खाऊ नका, बरोबर आहे. ह्या जमिनीमध्ये विषारी रसायन आहे, इथे पीक लावू नका, इथे मूलभूत तण देतं ते. तण ह्याच्याकरता पाठवतं इथे पीक लावूच नका, कारण लावलं तर ते विषारी जन्माला येणार आहे, निकस जन्माला येणार आहे. म्हणून ती तुम्हाला संदेश देते प्रकृती की इथे काही लावू नका, ही जमीन काय झालेली आहे, विषारी झालेली आहे. ही नापीक नाही आहे पण विषारी आहे. बघा अशाच जमिनीमध्ये तण सर्वात जास्त कळलं सर्वांना. तसं ज्या ठिकाणी प्रकृती काय झालेली आहे, दूषित झालेली आहे, ज्या ठिकाणी प्रकृती असंतुलित झालेली आहे, ती संतुलन बनवण्यासाठी आपत्ती करून आणते. नैसर्गिक आपत्ती ज्याला आपण म्हणतो, बरोबर आहे ना. नैसर्गिक आपत्तीने जसं आपण म्हणतो की या हाताला जर गँगिंग झालं तर हात आपण काय करतो, आपण कापून टाकतो. अहो हात आहे तो पण कापून टाकतो का, बाकीचं शरीर काय होईल, बाकीचं जीवन सुरक्षित होईल. तसं ही प्रकृती सुद्धा जे निकृष्ट आहे, जे कमजोर आहे, जे विकृत आहे त्याला नष्ट करतो. मग ज्या ज्या ठिकाणी माणसाने अतिक्रमणं केली, माणूस अतिक्रमण करण्याच्या बाबतीमध्ये फार हुशार आहे. नदीच्या कडेला रेस्टॉरंट, रिसॉर्ट, नदीच्या पाण्यामध्ये, अगदी आता तुम्ही दुबईला गेलात किंवा मुंबईला गेलात किंवा न्यूयॉर्कमध्ये गेलात तर समुद्रामध्ये त्याच्यामध्ये भराव करून काय केलेली आहे, जमीन तयार केलेली माणसं, त्याच्यावर आक्रमण, त्याच्यावर अतिक्रमण. हे जे अतिक्रमण आहे हे आत्ताच्या सर्वात मोठ्या आपत्तींचं, नैसर्गिक आपत्तींचं प्रमुख प्रकृतीचं 11 विकराळ रूप ही सुद्धा प्रकृतीची करुणा आहे. हॅलो, आई लहान मुलाच्या एक सटकन काळाला देते, त्याच्या पाठीमागे सुद्धा तिची करुणा आहे. तिला वाटतं की माझ्या बाळाला बाहेरच्यांनी कोणी मारू नये, कुणी अपमानित करू नये, म्हणून ती स्वतःच अपमानित कर. म्हणजे करुणा म्हणजे आंदोलने गोंजाळणे असं नाही आहे. समजा तुम्हा सर्वांना आज गरजेचं आहे की तुमचं जीवनामध्ये कौशल्य वाढलं पाहिजे, तुमचं आरोग्य वाढलं पाहिजे. माझी क्षमता आहे, तुमचा पगार मी वाढवू शकतो. मला खात्री आहे की तुमचा पगार वाढल्यानंतर तुमचं आरोग्य आणखी खराब होणार, तुमचा पगार वाढल्यानंतर तुमची जीवनशैली आणखीन खराब होणार आहे, तुमचे कौशल्य बोथट होऊन जाणार आहे. का, तुमच्याकडे ती क्षमता नसताना तुम्हाला ते मिळालेलं आहे. पण माझा उद्देश तुम्हाला श्रीमंत करणं नाही आहे, श्रीमंती निर्माण करण्याचं कौशल्य तुमच्यात जे माझ्यात आलेलं आहे ते तुमच्यात उतरलं पाहिजे. ही माझी प्रयत्न, ही माझी करुणा आहे. तो कोणाला कठोरपणा पण वाटत असेल. अनेकांना वाटतं बाकीच्या कंपन्या सर किती पर्सेंटेज देतात, आम्हाला का देत नाही. लक्षात घ्या, माणसाच्या जीवनामध्ये यशाचं रहस्य त्याचा पैसा नाही आहे, त्यांनी किती लोकांना यशस्वी बनवलं हे आहे. मग पैसाच हवा आहे तुम्हाला तर दरोडा टाकून पण मिळतं ना कोट्यावधी. तुम्हाला कमी कष्टामध्ये, कमी पात्रतेमध्ये तुमच्या पात्रतेपेक्षा जास्त पैसा हवा असेल तर ही पण एक प्रकारचं चोरीच आहे ना. फक्त ही सभ्यपणे केलेली चोरी आहे. आज भारतामध्ये सभ्यपणे चोरी करणाऱ्यांची संख्या किती मोठी आहे, जगात आहे. तर तुम्ही जगामध्ये सर्वात मोठे आहात आणि तुमच्यावर जगातली बरीचशी आर्थिक सत्ता अवलंबून आहे आणि तुम्ही त्या जगाचा सत्तेचा वापर शोषणासाठी करताय. म्हणजे तुम्ही ट्रम्प आहात. की आपण जीवनामध्ये करुणेची जी व्याख्या करतो, समोरच्याला खुश करणं म्हणजे करुणा नाही आहे. काही दिलं घेतलं म्हणजे करुणा होत नाही आहे. तुमचं जीवन घडवणं आणि त्यासाठी जे आवश्यक आहे ते करणं ते फार अवघड आहे. असं म्हणतात बघा, मरणं सोपं आहे म्हणून लोक आत्महत्या करतात, जगून दाखवणं अवघड आहे. जीवनाचा सामना करणं अवघड आहे, हा मरणं सोपं आहे म्हणून तर लोक आत्महत्या करतात. हॅलो, डरपोक सुद्धा करतात. ब्रेकअप करणं फार सोपं आहे, प्रेम निभावणं अवघड आहे. निभावता म्हणजे करुणा आहे, लक्षात ठेवा.
तुम्हाला आवडतं न आवडतं तरी पण तुम्ही त्याचं काय करताय, सोबत ठेवताय, त्याची सोबत करताय. हे करुणा आहे. आणि म्हणून जीवनामध्ये यशस्वी जर व्हायचं असेल तर तुमच्यामध्ये तुमची कौशल्य वाढली पाहिजे, तुमच्या क्षमता वाढल्या पाहिजे. ह्याच्यासाठी जो तुम्हाला मदत करतो त्याचंही तुमच्याविषयी करुणा आहे. जो तुम्हाला पैसा देतो, तुमच्या पात्रतेपेक्षा जास्त काहीतरी देतो, ती करुणा नाही आहे, भ्रष्टाचार आहे. आणि तो भ्रष्टाचार तुम्हाला भरकटवणार आहे, तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करणार आहे, तुम्हाला तुमचं मनोरंजन करणार आहे, तुम्हाला ऐशोआराम देणार आहे, परंतु तुमचं जीवन उद्ध्वस्त करणार आहे. तुम्हाला मी जर सोन्याचा पिंजरा दिला आणि सांगितलं ह्याच्यामध्ये राहायचं, सोन्याचा पिंजरा देणार, कोण राहील तुमच्यापैकी? तो पिंजरा तुमचा. आज बाजार काय विचार करा तुम्ही, नाही द्या सर मी वाकून बाहेर. हे फार हुशार असतं, डोकं बाहेर बाहेरने चालतं त्यांचं, दिवशीच्या स्पीडनी डोकं चालतं त्यांचं, शरीरच पडलेलं असतं, मेंदू फार पुढे गेलेला असतो. अरे पिंजरा आहे तो, त्यातून सुटका नाही होणार आहे. म्हणजे आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की आम्हाला जीवनामध्ये काय हवंय हे आम्हालाच कळत नाही, म्हणून आम्हाला करुणा पण कळत नाही आणि कारस्थान पण कळत नाही. मग आज सगळीकडे करुणेच्या नावाखाली काय कारस्थान, बरोबर आहे. आणि म्हणून वासना, कामना आणि कारस्थान ह्यांनी सगळं जग बरबटून गेलेलं आहे. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला सांगता करुणा जी आहे, मग ती आईला बाळाविषयी असो, गुरुला शिष्याविषयी असो, शिक्षकाला विद्यार्थ्याविषयी असो, नेत्यांना समाजाविषयी असो, जे वरिष्ठ आहेत त्यांना आपल्या कनिष्ठांबद्दल असो. तुम्ही कुठल्याही स्टेजला आहात, तुमच्यापेक्षा कोणीतरी छोटा आहेच ना, हॅलो, त्यांच्याविषयी तुमच्या अंतःकरणात काय पाहिजे, करुणा पाहिजे. म्हणजे काय पाहिजे हो, त्यांना जे गरजेचं आहे ते त्यांच्यासाठी केलं पाहिजे. त्याची इच्छा असोगत नसो, त्यांनी तुम्हाला ॲप्रिसिएट करो, तुमचा आदर करो, सन्मान करो ना करो, तुम्ही त्यांच्यासाठी ते करत राहिलं पाहिजे. माझ्या आयुष्यामध्ये मी असा कधी विचारच केला नाही की समोरच्याच्या मनामध्ये माझ्याबद्दल काय भावना तयार. मी नेहमी म्हणत असतो, मी अच्छा म्हणायचा प्रयत्न करत नाही कधी. समोरच्याच्या नजरेमध्ये मला तुम्ही फार चांगलं म्हटलं पाहिजे, माझं कौतुक केलं पाहिजे, मागं पुढे तुम्ही चांगले बोलले पाहिजे, बिलकुल अपेक्षा नाही. मी सच्चा असलो पाहिजे, हीच माझी प्रयत्न राहा. सच्चा माणूस हा करुणावान असतो, लक्षात, बरोबर आहे ना. आणि म्हणून तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनामध्ये सच्चा बनण्याचा प्रयत्न करा. प्रयत्न करा नव्हे, सच्चे बना, बरोबर आहे ना. सच्चे बनून तुम्ही जे काही करा ते करुणावानच करा. सच्च माणूस म्हणजे काय, जे गरजेचं ते करणं. पैसे देऊन कोणी पण मोकळं होतो, पण त्या पैशांचा वापर करून ती गोष्ट घडून आणणं किती अवघड आहे हे तुम्ही स्वतः करून पाहिल्याशिवाय कळत नाही. आपण मागच्या कार्यक्रमामध्ये, आईंच्या कार्यक्रमामध्ये ज्यावेळेस 15 कोटींचा व्यवसाय करणाऱ्या उद्योगपतींचं ज्यावेळेस आपण बोलणं ऐकलं, तेव्हा त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं की माझ्या व्यवसायातून मी 1.5 कोटी रुपये कमवतो. माझ्या शेतीमधून मी यावर्षी 15 लाख रुपये कमवले फक्त. पण मी माझी मोटरसायकल घेऊन आजूबाजूच्या सगळ्या शेतकऱ्यांना भेटायला जातो आणि त्यांना माझं यश दाखवतो आणि त्यांना सुद्धा हे करण्यासाठी काय करतो, प्रेरणा देतो. मला खूप आनंद होतो. इकडे 1.5 कोटी कमवून एवढा आनंद होत नाही, तेवढा तिकडे 15 लाख कमवून आनंद होतो. का करू. इकडं सच्च जीवन नाही आहे, दिखावा आहे. तिकडं जीवन कसं आहे, जीवन प्राकृतिक आहे. प्रत्येक माणसाला जिवंतपणा आवडतो, सच्चाई आवडते, बरोबर आहे. तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे कमवले, तुम्ही अब्जाधीश करोडपती काय झाले, त्यांनी लोकांचं जीवन काय बदललं. सोनं तुमचं 50,000वरून 2 लाखावर जरी गेलं आणि त्यातून तुम्ही घबाड कमवलं, जीवन कोणाचं बदललं. हॅलो, ही श्रीमंती काय कामाची. ही तुमची कागदावर आहे, कागदावर 1 नंबरला आली, कागदावर 5 नंबरला गेली. तुमच्या संपत्तीने कोणाचं जीवन जर बदलत नसेल तर ते बँकेमध्ये फक्त आकडे आहे, श्रीमंती नाही आहे. हे जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा तुम्ही पेटून उठाल आणि जीवनामध्ये स्वतः प्रत्यक्ष जगण्याचा प्रयत्न करा. तुमच्या हातून आज किती लोकांचं भलं झालं ही करुणा आहे. त्यांची माती बदलली, त्यांचा शेतीविषयीचा विश्वास बदलला, त्यांचा दृष्टिकोन बदलला. का रामसर सारखे 24 तास त्या शेतकऱ्यांना सारखं कम्युनिकेट करत राहतात, त्यांच्याबरोबर संवाद करत राहतात.
त्यांना काहीतरी सांगत राहतात. काय गरज आहे त्यांना? एवढे माणसं, एवढे अधिकारी आहे, एवढे डिस्ट्रीब्युटर्स आहे, का करतात ते? का? कारण त्यांना त्याच्यामध्ये आनंद मिळतो, त्यांची करुणा आहे ती. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत जेवढ्या जास्तीत जास्त लोकांना मी सक्षम बनवेल, सकारात्मक बनवेल आणि समृद्ध बनवेल, जेवढं स्वस्त बनवेल तेवढे माझ्या आत्म्याला शांती मिळेल. मेल्यावर तर सगळे शांतीची अपेक्षा करतात. जिवंतपणे ती मिळवली पाहिजे, आपल्या कर्तृत्वाने मिळवली पाहिजे. तुम्ही जिवंतपणे जेव्हा शांती मिळवता त्यालाच मोक्ष म्हणता. हॅलो, बरोबर आहे ना? तुमचं मन शांत कधी होतं? जेव्हा आनंदी असता तुम्ही, बरोबर आहे ना? शांतीचा थेट संबंध कशाशी आहे? आनंदाशी आहे. आनंद आणि शांती सोबतच येते, लक्षात ठेवा. आनंद वेगळा ना शांती वेगळी येत नाही. दोघं कधीच घटस्फोट घेत नाही. हे लक्षात ठेवा. तुम्ही घ्या, ते नाही घ्या. तुम्ही शांतीच्या नावाखाली वेगळं काहीतरी घेऊन या. जसं रावणाने पार्वती समजून मंडूक आणली, बेडूकच घेऊन आला. पण स्त्रीचं शरीर असल्यामुळे त्याला कळलंच नाही हे बेडूक आहे. तुमच्या आनंदाच्या नावाखाली सुख आहे हे आम्हाला कळत नाही. आणि करुणेच्या नावाखाली आमच्याकडे काय आहे? दुसऱ्याविषयी दया आहे. अहंकारातून निर्माण झालेली दया. एखाद्या गरीबाला असं काहीतरी फेकून देणं ही दया आहे ना? हो आहे ना, पण अहंकारातून जन्म आलेली आहे. करुणा म्हणजे त्याच्या शेजारी बसून त्याला 2 घास खाऊ घालणं, त्याला आंघोळ घालणं, त्याचे कपडे बदल. हॅलो, बघा, मी तुम्हाला पाठीमागे उदाहरण सांगितलं. माझ्या शाळेमध्ये जेव्हा मी गेलो आदिवासी भागामध्ये, इकडनं मी पब्लिक स्कूलमध्ये असलेला शिक्षक आणि डायरेक्ट जेव्हा आदिवासी भागात गेलो आणि त्या मुलांचे कपडे, त्यांची अवस्था आणि असं ते सगळं असं असं ते विचारायचंच नाही. नुसते मुलंच नाही तर शाळा पण टेबलवर हात ठेवला का इकडून तिकडे वर खाली व्हायची. त्यांच्या पालकांना बी सांगून हे करू शकलो असतो, यांना आंघोळी घाला, यांना हे करा. सांगितलं आम्ही, नाही ऐकलं त्यांनी. मग आम्ही स्वतः नेऊन त्यांना आंघोळी घाल. आज ते मागं वळून बघितल्यावर किती कौतुकास्पद वाटतं, किती कौतुक वाटतं की अरे त्यावेळेस सुद्धा किती मनामध्ये त्या मुलांविषयी करुणा असायची. मी स्वतः रोज त्यांना खिचडी भात बनवण्यासाठी स्वतः किचनमध्ये जायचो आणि स्वतः फोडणी टाकायचो, माझ्या हाताने बनवून द्यायचो. वनभोजनाला आम्ही स्वतः जायचो, स्वतः बनवायचो. आपला हात लागला पाहिजे, लक्षात घ्या. करुणा म्हणजे करुणा आहे, देणं घेणं नाही. बाजारातून आणून शासन आम्हाला त्या शालेय पोषण आहारासाठी पैसे पण द्यायचं, मग बाजारातून आम्ही विकत त्यांना देऊ शकत होतो. आम्ही का तिला हात लावायचा? बघा, पैसे देणं सोपं आहे, मी आताही सांगतोय. त्या पैशांचा वापर करून प्रत्यक्ष त्याची उभारणी करणं, ते घडून आणणं हे अवघड आहे. आणि ते घडून आणणं आणि ते करणं म्हणजे करुणा आहे, लक्षामध्ये. आणि आई ते करते. आई कधी बाजारातून कधी लाडू किंवा बर्फी किंवा काही विकत आणून कधी मुलाला पाठवणार नाही. बघा, ते करुणेचं सर्वात श्रेष्ठ उदाहरण आहे. आपलं बाळ जर दुसरीकडे चाललंय कुठे गावाला, ती स्वतः बनवते. भले गरीब असेल ना तर भाकऱ्या बनवेल, दसम्या बनवेल, हॅलो, झुणका भाकर बनवेल, पण स्वतःच्या हाताने बनवेल. माझ्या लेकराला माझ्या हातचं खाऊ दे ग. करुणा आहे तिचं. ती देणं घेणं काहीच नसतं तिचं. कधी तुम्ही तिच्याकडे पैसे मागा, पैसे नसतात तिच्याकडे कधीच. तिला स्वतःपेक्षा आपल्या लेकराचं जीवन काय वाटतं, नेहमी मोठं वाटतं. आणि असंच जर प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक संस्थेमध्ये, सरकारी कार्यालयामध्ये, प्रत्येक बिझनेसमध्ये, प्रत्येक समूहामध्ये, संघटनेमध्ये जर वरिष्ठांनी जर खालच्यांमध्ये जर अशी भावना निर्माण केली करुणेची, तर हे जग काय होईल? भ्रष्टाचाराला काही जागाच नाही होणार. आई कधी भ्रष्टाचार करेल का आपल्या लेकराच्या बाबतीमध्ये? नाही, याच्यामध्ये मला तूप जरा कमी घालू दे. ती जेवढं आहे तेवढं ओतून देते. मी मला नाही राहिलं तरी चालेल. अनेक वेळा आई उपवासची झोपते आणि सगळं बाळाला खाऊ घालते. हॅलो, कळतंय का? या परमेश्वराने अशी काही नाती, अशी काही उदाहरणं आमच्यासमोर नैसर्गिकरित्या मांडलेली आहे, म्हणून आम्ही कमीत कमी तिथे उदाहरणं तरी देऊ शकतो. इतर माणसाने तर असा चंग बांधलाय का सगळ्या नात्यांना भ्रष्ट करून टाकायचं. माणसाने आपल्या
वासनेचा आणि कामनेचा एवढा अतिरेक केलेला आहे की त्यांनी सभेच्या सर्व नाती भ्रष्ट करण्याचा त्यांनी चंग बाकी आहे. कळते का तुम्हाला? आणि म्हणून तुम्ही तुमच्या ज्युनियरविषयी जर करुणेने भरलेले असाल तर तुम्ही कधीच भ्रष्टाचार नाही करणार, तुम्ही कधीच अत्याचार नाही करणार, तुम्ही कधीच शोषण करणार नाही. आज भ्रष्टाचार, अत्याचार, शोषण याचं जाळं जे वाढलेलं आहे ते फक्त करुणेचा अभाव आहे. देणं घेणं तर भरपूर चालू आहे, व्यवहार भरपूर चालू आहे सर. तुम्ही एखाद्याची काळजी घेताय, काहीतरी मिळणार आहे म्हणून व्यवहार आहे. आज प्रत्येक नात्यामध्ये व्यवहार आहे, नातं नाहीच आहे. अपेक्षा नसलेलं नातं जे आहे तेच नातं काय आहे? नातं आहे. बाकीचं काय सगळं खातं आहे. टॅक्स घेणे आणि योजना देणे, टॅक्स घेणे, योजना देणे, हे की नाही? आवळा द्यायचा आणि कोहळा काढून घ्यायचा, चष्मा द्यायचा आणि डोळाच काढून घ्यायचा, अशी योजना आहे? हॅलो, नाहीये. म्हणून तर आपल्याकडे व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले इंग्रज. हो, पहिल्यापासून आपल्या देशामध्ये काही इंग्रज होते आपल्या देशातले, त्यांच्यामुळे हे इंग्रज इथं बसले. यांचे कोणीतरी यजमान असतील ना अगोदर, कोणाच्या आश्रयावरती इथं राहिले? ते इंग्रज होते ना. आलं लक्षामध्ये? आणि म्हणून लक्षात ठेवायचं, काळ्या इंग्रजांनी गोऱ्या इंग्रजांना आकर्षित केलं, त्यांच्या मदतीने राज्य केलं. आतापर्यंत आपण इंग्रजांनाच बदनाम करतो, पण ज्या इंग्रजांनी त्यांना साथ दिली, काळ्या इंग्रजांनी, ते इंग्रज आजही झाकलेलीच आहे. कळतं का तुम्हाला? आणि म्हणून आज समाजामध्ये आपण जे बघतो, प्रेम नाही आहे, याचं कारण एक करुणा नाही आहे. जेव्हा तुमच्यामध्ये बघा, ज्ञानेश्वरांना माऊली म्हणतो, का म्हणतो? स्वतः एवढ्या त्रास सहन केला, एवढे अत्याचार सहन केले, पण स्वतः कधी कोणावर अत्याचार केले नाही. एवढे ज्ञानी होते, एवढ्याही परिस्थितीमध्ये समाजाला ज्ञानाचं दान देऊन गेले. आपलं कार्य संपलं तर समाधी घेऊन गेले. जेव्हा त्यांना श्रेय मिळणार होतं, त्यांचा सन्मान मिळणार होता, तेव्हा समाधी घेतली. हॅलो, बघा, तुमची सेवा केली, तुम्हाला मोठं केलं, लहानाचं तुम्हाला सक्षम बनवलं, पायावर चालायला शिकवलं, सगळं केलं, आणि असं केल्यानंतर जेव्हा तुमची आई तुम्हाला सोडून जाते, तुम्ही तिच्या ऋणातून मुक्त सुद्धा होऊ शकत नाही. याला म्हणायचं करुणा. कळलं का तुम्हाला? अशा प्रकारची करुणा जर आमच्या सर्वांमध्ये निर्माण झाली तर आमचं जीवन हे स्वर्ग बनल्याशिवाय कुठे स्वर्ग निर्माण करण्याची गरज नाही सर. आमच्या आजूबाजूला अशी नाती तयार होतील, एवढी घट्ट नाती तयार होतील की त्या नात्यांमध्ये प्रेमाचा सुगंध सगळीकडे दरवळल्याशिवाय. प्रभू रामचंद्रांमध्ये एवढी ताकद होती का ते समुद्र आटू शकत होते एका बाणानं. आणि त्यांचा बाण म्हणजे रामबाण नाव, सुटला की सुटला. ते अयोध्येवरून सुद्धा किंवा पंचवटीतून सुद्धा रावणाचा नाश करू शकत होते. त्यांचा हनुमान पुरेसा होता. हॅलो, त्यांनी हनुमानाला सांगून ठेवलं, काही करू नको, तरी जाऊ नका, राखो. हॅलो, पण स्वतः गेले, केलाच करुणा मग. भगवान श्रीकृष्ण एक सुदर्शन चक्र असं बोलून फिरवलं असतं, सगळे कौरव संपले असते. पण सामान्य माणसाच्या हातून ते घडलं पाहिजे, आणि सामान्य माणसांना स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे. जसं लहान बाळांच्या समोर आई वडील बोबडे होतात, त्यांचं तोंड चांगलं असतं, आवाज बी चांगला असतो, पण तिच्याबरोबर उलुलुलुलुलू करतात. का बरं? करुणा आहे, त्याचा आत्मविश्वास वाढला पाहिजे. काही मोठे झाल्यावर उलुलू करता, हा भाव आई वडील बालिश असतात. आजही शेतकऱ्यांच्या बांधावर जाणं आणि त्यांच्याबरोबर संवाद साधणं, त्यांचा आत्मविश्वास वाढवणं, हे जेव्हा मी करतो तेव्हाच मला किती आनंद होत असेल याची तुम्ही कल्पना करू शकत नाही. जसं एखाद्या आईला आपल्या बाळाला मोठं करताना आनंद होतो, त्याला घडवताना, तसा आनंद मला होतो. खरं तर तो आनंदच माझ्या जगण्याची प्रेरणा आहे. कळलं? कोणाला काय वाटतं, कोणाला काय वाटतं ह्याचा विचार मी करत नाही, आहे की नाही? कोण आपला सन्मान करतो, कोण आदर करतो, कोण निरादर करतो, कोण शाल टाकतो,
कोण आहे ती काढून घेतो ह्याचा विचार करत कळलं. हाथी चले बीच बाजार, कुत्ते भुके हजार. हजारो कुत्रे भुकले, हातीला काही फरक पडत नाही. तो आपल्या आपल्या रस्त्याने करू नाही तिची. त्यांनी अशी सोंड फिरवली तर 4-5 मरून जातील. हॅलो, म्हणजे आपण जीवनामध्ये एक लक्षात ठेवलं पाहिजे, ज्या महान शक्ती आहे या जीवनामधल्या, ज्या महान शक्ती आहे या सगळ्या शक्तींची आपल्या जीवनावर करुणा आहे. पंचमहाभूत असतील, ईश्वर असेल, या सर्वांची करुणा आहे. म्हणून आपण सर्वजण काय आहोत, एवढं सुंदर जीवनाचा काय घेतोय, आनंद घेतोय. तुम्ही सुद्धा तुमच्यामध्ये अशी करुणा जागृत केली पाहिजे. नाही तुम्ही म्हणाल सर आमच्यात काय क्षमता आहे, आम्ही अजून बच्चे, आम्ही अजून कच्चे. तुम्ही कसे पण असा, तुमच्यापेक्षा लहान कोणीतरी आहे ना, तुमच्यापेक्षा कमी ज्ञान असलेलं कोणीतरी आहे ना, बस त्यांच्याविषयी काय ठेवा. आणि म्हणून देणं घेणं हा व्यवहार आहे. आणि दुसऱ्यासाठी करणं ही काय आहे,